आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी हे पुस्तक नक्की असेल किंवा नसलं तरी तुम्ही याला बुक स्टॉल्सवर नक्की पाहिलं असणार। पुस्तकाचं नाव आहे माझी आत्मकथा आणि पुस्तकावर बाबासाहेबांचा फोटो आहे। साहजिक बाबासाहेबांचा फोटो आणि वरती नाव दिलंय माझी आत्मकथा हे पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्ती याच माइंडसेटने हे पुस्तक खरेदी करणार की बाबासाहेबांनी स्वतःवर काहीतरी लिहिलंय। पण खरं सांगायचं तर हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलंच नाहीये। या पुस्तकाचे लेखक नाही संपादक आणि लेखकामध्ये बराच फरक असतो। या पुस्तकाचे संपादक आहेत गो संत जनार्दन गोविंद संत, त्यांनी हे पुस्तक संपादित केलंय। खरं तर हे पुस्तक सुरुवातीला असा मी जगलो या नावाने प्रकाशित होत होतं। असा मी जगलो हे या पुस्तकाचं मूळ नाव होतं, पण पुस्तकाची बांधणी, रचना आणि त्याची लोकप्रियता इतकी वाढली की काही प्रकाशकांनी नंतर या पुस्तकाचं मूळ नाव असा मी जगलो काढून माझी आत्मकथा आणि खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव दिलं। पण जरी पुस्तकाचं नाव माझी आत्मकथा असलं आणि खाली बाबासाहेबांचं नाव दिसलं तरी वाचक म्हणून तपासून घेणं हे आपलं काम आहे। लक्षात ठेवा, नेहमी एखादं पुस्तक वाचायला सुरू करताना थेट त्या पुस्तकाच्या कंटेंटमध्ये उडी मारायची नाही। नेहमी पुस्तकाचं मुखपृष्ठ तपासायचं, मलपृष्ठ तपासायचं, पुस्तकाची प्रस्तावना काय आहे, त्याच्या किती आवृत्त्या निघाल्या आहेत, त्या पुस्तकाच्या जडणघडणीत कोणाकोणाचे हातभार लागलेत याचा एक आढावा घ्यायचा आणि त्यानंतर मूळ मुद्द्याला वाचायला हात घालायचा। त्यामुळे काय होतं की पुस्तकाबद्दल एक सारासार कल्पना येते। आता जर तुम्ही ही नवीन आवृत्ती बघाल तर या नवीन आवृत्तीच्या सुरुवातीच्याच पानावर खाली स्पष्टपणे सूचना दिली आहे की हे पुस्तक मूळ बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही आहे, तर बाबासाहेबांनी जे इतर लिखाण केलेलं आहे त्यातले काही मुद्दे मजकूर घेऊन या पुस्तकाला संपादित केलं गेलं आहे। बाबासाहेबांनी स्वतःवर जर काही लिखाण केलं असेल तर ते फक्त एकच, ज्याला आपण पूर्ण आत्मचरित्रसुद्धा नाही म्हणू शकत, एक छोटासा ड्राफ्ट त्यांनी लिहिला आहे वेटिंग फॉर व्हिजामध्ये। वेटिंग फॉर व्हिजाच्या रूपात बाबासाहेबांनी स्वतःवर जे काही लिहिलं आहे ते तेवढंच आपल्याकडे उपलब्ध आहे। अदर दॅन दॅट बाबासाहेबांनी स्वतःवर असं काहीही लिहिलेलं नाही आहे। काल मी एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये पुस्तकाचा रिव्ह्यू दिला जात होता की पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्यांच्या आयुष्यात जे काही छोटे मोठे चांगले वाईट प्रसंग आले त्यावर, आणि त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा। पुस्तक वाचनाला विरोध नाही आहे हे लक्षात घ्या, पुस्तक वाचनीय आहे, वाचणाऱ्याने नक्की वाचावं, पण इतकं लक्षात घ्या की वाचताना या माइंडसेटने वाचू नका की हे बाबासाहेबांनी लिहिलं आहे। हे पुस्तक मुळात डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलंच नाही आहे। हा व्हिडिओ हे पुस्तक ज्यांच्याकडे आहे त्यांचा नक्की शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत योग्य ती माहिती नक्की पोहोचेल।